नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता निघालो आहोत संगमेश्वरला। तर खाली पोचलो तर कल्पेश दादा भेटला। तो बोलला चला वडापाव खायला। मग काय वडापाव खाल्ला आणि निघालो। तितक्यातच माझा भाऊ भेटला। व्हॉट अ सरप्राईज! आपला भाऊ आला अचानक, तर आपल्याला भेटला। खूप मस्त वाटलं आणि आता आम्ही निघालो संगमेश्वरला निघालो। तर गाडी तुम्ही पाहू शकता किती गच्च भरलेली आहे। आम्हालाही उभं राहायला जागा नाही आहे। तर आता आम्ही संगमेश्वरला पोचलो आहोत आणि पहिलं जयशंकरमध्ये गेलो आणि दर्शीलला अप्पर घेतलं। मग काय निघालो बाजारात। तर तुम्ही पाहू शकता संगमेश्वरचा बाजार किती मोठा आणि किती भव्य असतो। तर बाजार इतका मोठा असतो की सर्वीकडे दुकानच दुकान आहेत। तर इथे पाहिलं तर इकडे सर्व भाज्याच आहेत। तुम्हाला इथे सर्व प्रकारच्या भाज्या भेटतील। तर थोडं पुढे गेलात तर पुढे मासेच मासे आहेत आणि मासे तर सर्वांनाच आवडतात। तुम्हाला कोणता मासा आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही पाहू शकता आमच्या संगमेश्वरच्या बाजारामध्ये किती प्रकारचे मासे आहेत। अजून थोडं पुढे गेलात तर तुम्हाला सर्व प्रकारचे मसाले, कांदे, लसूण, खोबरं सर्व काही भेटेल। तुम्ही संगमेश्वरला आलात ना तर काय भेटणार नाही असं नाही, सर्व काही भेटेल। तर संगमेश्वरला तुम्ही एक दिवस नक्की या। अजून पुढे गेलात तर तुम्हाला इकडे सर्व कपडे, सर्व प्रकारच्या भांड्यांच्या वस्तू सर्व काही भेटेल। तर माझा भाऊ चप्पल घेत आहे, तुम्ही पाहू शकता। काय त्याने चप्पल घेतली आणि आम्ही लगेच निघालो फालुदा खायला। तर फालुदा आलेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। फालुदा तर एक नंबर आहे। मग काय फालुदा खाल्ला आणि लगेच निघालो बस बघायला। बस तर काय आमची लागलेली नव्हती। मग आम्ही तिथे उभेच होतो। काय खूप वेळ उभं राहिलो आणि बस भेटली तरी पण जातानाही आम्हाला गर्दीच भेटली। मित्रांनो, आपल्या कोकणाची सुंदरता तर तुम्ही पाहू शकता। निसर्ग खूपच सुंदर असतो आपल्या कोकणात। तर मित्रांनो, आता आम्ही घरी पोचलो आहोत। तुम्ही बघू शकता आम्ही किती खरेदी केलेली आहे। तर आजचा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा।